नमस्कार. मी दिनार सोनी, माझं यूट्यूब चॅनल ॲट द लॉ पॉईंटवरून आज भारत विश्वगुरू या विषयावर बोलणार आहे. मोदी साहेब जेव्हा भाषण करताना नेहमी म्हणतात की माझ्या पाठीमागे 140 कोटी देशवासियांचं प्रेम आहे. 140 कोटी देशवासियांचं प्रेम आहे. तेव्हा 140 कोटी म्हणजे हा काहीतरी मोठेपणा आहे, एवढी पॉप्युलेशन आहे असं त्यांना म्हणायचं आहे असं मला वाटतं. पण 140 कोटी पॉप्युलेशन आहे याचा अर्थ त्या जनतेचा काहीतरी उपयोग पाहिजे ना, युटिलिटी पाहिजे ना काहीतरी. आपली जी इकॉनॉमी मनमोहन सिंगाने 11 नंबरवर नेऊन ठेवली होती ती 5 नंबरवर आली, आता 3 नंबरवर आहे. हे मोदींचं निसंशय कौतुक आहे, म्हणजे मी डिनाय करतच नाही. कारण मोदी जर का करू शकता तर ते इकॉनॉमिक्स एक्सपर्ट असलेले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे मनमोहन सिंग का करू शकत नाहीत? कारण ते पपेट पंतप्रधान होते. डिसिजन सगळे सोनिया गांधी, राहुल गांधी. त्यांचा GR फाडून टाकला राहुल गांधींनी ते पंतप्रधान असताना. म्हणजे बघा किती पपेट होते ते. त्यांना करता आलं नाही, ते मोदींनी करून दाखवलं. म्हणून मोदींचं निसंशय कौतुक आहे. पण नुसतं पॉप्युलेशन खूप आहे एवढ्या जो आपलं इकॉनॉमी कशी 3 नंबरवर आली ते जरा बघूया. कन्झम्पशन किती आहे बघा. ऑस्ट्रेलियाचं एक्झाम्पल द्यायचं झालं तर ऑस्ट्रेलियाचं फक्त 3 ते 4 कोटी पॉप्युलेशन आहे. ऑस्ट्रेलियाचं 3-4 कोटी एवढंच आहे. आपलं 140 कोटी आहे. आता पॉप्युलेशनमधला प्रत्येक माणूस काय पेप्सी आणि कोका कोला पित नाही. लहान मुलं असतात, म्हातारे असतात, हे तरुण वर्ग पितो. पण आपण असं ॲज्युम करूया, म्हणजे गृहीत धरूया, समजूया की प्रत्येक माणूस पेप्सी पितो असं गृहीत धरूया. प्रत्येक माणूस कोक पितो असं गृहीत धरूया. गृहीत धरूया याचा अर्थ समजूया असं. तो ऑस्ट्रेलियात किती कोका कोला खपतील एका दिवशी? दररोज पितो म्हटलं तर 3 कोटी कोका कोला. आपल्याकडे किती खपतील? 140 कोटी कोका कोला. अहो, आपण कन्झ्युमर आहोत हे लक्षात घ्या. पॉप्युलेशन लार्ज असल्यामुळे प्रचंड कन्झम्पशन आहे आणि प्रचंड कन्झम्पशन असल्यामुळे प्रचंड स्पेंडिंग आहे. पैसा मार्केटमध्ये येतो, त्यातून प्रॉफिट जनरेट होतो, त्याच्यामधून टॅक्स जात राहतो आणि अशी इकॉनॉमी वर जाते. इकॉनॉमी वर म्हणजे आपल्या कर्तबगारीमुळे जात नाही आहे. आपण काही संशोधन करतोय, काही प्रॉडक्ट करतोय आणि पैसे मिळवतोय, अशी इकॉनॉमी वर जात नाही आहे. हेवी कन्झम्पशन आहे. आता अमेरिकेचं पॉप्युलेशन 24 कोटी आहे. अमेरिकेने समजा दररोज प्रत्येकाने पिझ्झा खायचं म्हटलं तर किती पिझ्झे खपतील दररोज? अमेरिकेत 24 कोटी. आपण पिझ्झा खायचं म्हटलं दररोज खातो असं गृहीत धरलं, समजलं तर किती पिझ्झे खाल्ले जातील? 140 कोटी. 140 कोटी पिझ्झाची डिमांड आहे. म्हणजे रॉ मटेरियल पिझ्झा बनवायला खूप लागणार. पिझ्झासाठी खूप नोकरवर्ग, 140 कोटी पिझ्झे बनवायला खूप नोकरवर्ग ठेवावा लागणार. खूप पैसा लागणार. ते खरेदी करायला खूप पैसा मार्केटमध्ये येणार. पैशाचं चलनवलन वाढणार, टॅक्सेस वाढणार त्याच्यावर पे केलेले, आणि इकॉनॉमी बूममध्ये जाणार. कारण कन्झम्पशन सॉलिड आहे. तर कन्झम्पशन सॉलिड असणं आणि 140 कोटी पॉप्युलेशन पाठीमागे असणं हे कमीपणाचं लक्षण वाटतं मला. एकेकाळी ही जुनी गोष्ट सांगतोय मी तुम्हाला, आत्ता ॲप्लिकेबल नाही आहे, पण आत्ताचं पॉप्युलेशन 140 कोटीपर्यंत कसं आलं त्याचं कारण बघा काय ते. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत, चांगल्या स्नेही आहेत माझ्या. त्यांनी मला एकदा सांगितलं की त्यांच्या आजोबांनी 11 पोरं काढली म्हणून. 11 पोरं ही जुनी गोष्ट आहे. पण आता तेच पुढचं पॉप्युलेशन जे जुनं आहे ना तेच आत्ताचं पॉप्युलेशनचं कारण आहे ना. कोकणातल्या लोकांना त्या काळी 7-8 मुलं म्हणजे सरसकट असायची. सरसकट 7-8 मुलं. आणि त्यांना असं वाटायचं कर्तबगारी म्हणजे काय, तर मी पोरं किती काढतो बघा. म्हणजे बुद्धीची कर्तबगारी शून्य. टिळकांचं उदाहरण सोडून द्या, टिळकांना याच्यात धरत नाही मी. असे जे कर्तबगार लोक आहेत, महर्षी कर्वे, ते सोडून द्या, त्यांना मी पकडत नाही. मी इन जनरल बोलतोय. टिळक आणि महर्षी कर्वे एक्सेप्शन आहेत. तर कर्तबगारी म्हणजे काय, तर मला मुलं जास्त आहेत, मला मुलं. अरे हे काय कर्तबगारीचा हा लाजिरवाणा विषय आहे. कर्तबगारीचा विषय काय आहे ते बघा. आणि इकॉनॉमी खरी होणे, भारत खरा विश्वगुरू कसा होईल ते बघा. अमेरिकेतले बिल गेट्स म्हणून एक ग्रस्त आहेत, फार महान कॉम्प्युटर संशोधक आहेत. ते खरे कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत. पण आपलं भारतातलं दुर्दैव असं की भारतात कॉम्प्युटर इंजिनिअरिंग शिकणारी मुलांना सुद्धा हे माहीत नाही की बिल गेट्स कॉम्प्युटर सायंटिस्ट आहेत. बिल गेट्सचा परिचय काय आहे की बिल गेट्स हा एक अतिशय श्रीमंत ग्रस्त आहे.
बिल गेट्स हा अतिशय श्रीमंतग्रस्त आहे, हा परिचय आहे पण हा खरा परिचय नाही आहे. ते सायंटिस्ट आहेत. बिल गेट्स हा हार्वर्ड ड्रॉपआउट माणूस होता. हार्वर्ड ड्रॉपआउटमध्ये म्हणजे याचा अर्थ शिक्षण मध्येच सोडून दिलेलं. लक्षात घ्या, हार्वर्डनी त्यांना काढलेलं नाही आहे. बिल गेट्स स्वतः बाहेर पडले. हार्वर्ड ड्रॉपआउट म्हणजे ते स्वतःहून त्यांनी, ते गणिताचे विद्यार्थी होते. अत्यंत हुशार माणूस आहे. ॲट प्रेझेंट जगातला अत्यंत हुशार माणूस आहे. या बिल गेट्सनी मायक्रोसॉफ्ट, त्यांच्याबरोबर एक त्यांचा मित्र होता पॉल ॲलन नावाचा, तो पण कॉम्प्युटर सायंटिस्ट होता. तर पॉल ॲलनचं मध्ये दुर्दैवाने निधन झालं. तर बिल गेट्स आणि पॉल ॲलन या दोघांनी मिळून मायक्रोसॉफ्ट नावाची कॉम्प्युटरची कंपनी काढली. आणि कॉम्प्युटरच्या जगात जे अत्यंत कठीण समजलं जातं, कॉम्प्युटरच्या जगात कोडिंग याला फार तसं महत्त्व नाही आहे. महत्त्व आहे ते ऑपरेटिंग सिस्टीम आणि कंपायलर लिहिण्याला. जो माणूस ऑपरेटिंग सिस्टीम आणि कंपायलर लिहू शकतो तो सर्वश्रेष्ठ इंजिनियर कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये समजलं जातं त्या माणसाला. तर त्याने ऑपरेटिंग सिस्टीम काढली मायक्रोसॉफ्टची, आणि ती ऑपरेटिंग सिस्टीम त्याने इतकी युजर फ्रेंडली केली की त्या ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय दुसरी ऑपरेटिंग सिस्टीम वापरून कोणाला कामच करता येत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे असं सॉफ्टवेअर ज्याच्यामुळे कॉम्प्युटर सुरू होतो. एकदा कॉम्प्युटर सुरू झाला की तुम्ही मग मायक्रोसॉफ्ट ऑफिसचं वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट वापरून काही करू शकता, कंपायलर वापरून कोडिंग. पण मूळ म्हणजे कॉम्प्युटर सुरू कसं करायचा. कॉम्प्युटरची सगळी सर्किट्स लागली की सुरू करायला ऑपरेटिंग सिस्टीम लागते. आणि आपण ज्या भाषेत कॉम्प्युटरला प्रोग्रॅम करतो त्याचं कोडिंग करायला, त्या कोडिंगचं म्हणजे कॉम्प्युटरला एकच भाषा समजते, 01 01 01. 01 म्हणजे लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, लो व्होल्टेज हाय व्होल्टेज, एवढीच भाषा समजते कॉम्प्युटरला. तर त्याच्यासाठी एक सॉफ्टवेअर लागतं ऑपरेटिंग सिस्टीमशिवाय, त्याला कंपायलर म्हणतात. तर ही दोन सॉफ्टवेअर तयार केली बिल गेट्सनी आणि युजर फ्रेंडली तयार केली. आणखीन तुम्हाला एक सांगतो, अजून 2 ऑपरेटिंग सिस्टीम पण आहेत, लिनक्स आणि युनिक्स. अजून 2 ऑपरेटिंग सिस्टीम आहेत, लिनक्स आणि युनिक्स, पण त्यात कोणीही वापरत नाही. युनिक्स वापरायला इतकी कठीण आहे की अनेक लोकांना ते वापरायला जमत सुद्धा नाही. बिल गेट्सनी ज्या ऑपरेटिंग सिस्टीमचं प्रॉडक्ट काढलं आणि कंपायलर काढला ते युजर फ्रेंडली आहे. लोकांना पर्याय नव्हता, दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरताच येत नाहीत आणि ही वापरायला एकदम सोपी आहे, युजर फ्रेंडली. आणि बिल गेट्सला त्याच्यावर नोबेल प्राईज पण मिळालं असतं, पण त्याने घेतलं नाही नोबेल प्राईज. कारण नोबेल प्राईज घेतलं की ते ओपन करावं लागतं सगळ्यांसाठी. बिल गेट्सचा अत्यंत हुशार मनुष्य आहे, त्याने नोबेल प्राईज सॅक्रिफाईस केलं आणि ते पेटंट घेतलं. ते पेटंट घेतल्यामुळे आत्ता जगात सगळ्या देशात बिल गेट्सचीच ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते. बिल गेट्सचीच ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जाते आणि बिल गेट्सकडून ती विकत घ्यावी लागते. आता आपल्या देशात काय, जगात काय, पायरेटेड कॉपीज खूप निघतात, पण ते युजलेस आहे. म्हणजे ते लिगल नाही आहे खरं. लिगली म्हणजे मायक्रोसॉफ्टकडून ती ऑपरेटिंग सिस्टीम विकत घ्यायची. आणि विकत घ्यायची म्हणजे अर्थातच त्यांना पेमेंट करायचं. त्याच्याचे ते विकतील कशी. तर जगभरात ही ऑपरेटिंग सिस्टीम चाललेली आहे आणि त्याच्यातून प्रचंड पैसा जनरेट होतोय. आणि तो जनरेट झालेला सगळा पैसा मायक्रोसॉफ्टला म्हणजे बिल गेट्सना आणि त्यांच्या शेअर होल्डरना जातोय. या पेटंट प्रॉडक्टमुळे स्वतःच्या वडिलांची कुठलीही पुण्याई नसताना, म्हणजे स्वतःचे वडील काय धीरूभाई अंबानी आहेत म्हणून मग सगळं रेडीमेड असं काहीही नसताना बिल गेट्स अल्पावधीत वयाच्या 35व्या वर्षी जगातला सर्वात श्रीमंतग्रस्त झाले. बिल गेट्स हा अमेरिकेतला सगळ्यात लार्जेस्ट टॅक्सपेयर आहे. त्याच्यामुळे जेव्हा मायक्रोसॉफ्टची ऑपरेटिंग सिस्टीम आणि कंपायलर विकत घेतलं जातं तेव्हा ज्या सगळ्या मोठ्या ऑर्गनायझेशन्स, मोठ्या कंपन्या यांना विकत घ्यावं लागतं. ते पायरेटेड वापरू शकत नाहीत. त्याच्यामुळे त्यांच्या पैशाचा ओघ सगळ्या जगातून अमेरिकेकडे चाललेला आहे. लक्षात घ्या, सगळ्या जगातून पैशाचा ओघ अमेरिकेकडे चाललेला आहे. एकटा मायक्रोसॉफ्टने करून दाखवला आहे. हा भीमपराक्रम असं मी म्हणतो. आणि त्याच्यामुळे जनरेट झालेला सगळा पैसा अमेरिकेत पूर्व आहे नुसतं पैशाच्या एकट्या बिल गेट्समुळे. याला म्हणतात कर्तबगारी. ह्याच्यासाठी पॉप्युलेशन खूप असावं लागत नाही. अमेरिकेत एक बिल गेट्स भारताचे 140 कोटी पॉप्युलेशनला पुरून उरेल असं आहे. तेव्हा पंतप्रधानांनी हे बघू नये की आमच्याकडे कौतुकाने असं सांगू नये की माझ्या पाठीमागे 140 कोटी लोकांचे, त्यातले किती कर्तबगार बिल गेट्स किती आहेत त्याच्यातले. आपल्याकडे सॉफ्टवेअर
इंजिनियर्स खूप आहेत. सॉफ्टवेअर इंजिनियरची चलती आहे भारतात, जगात असं म्हणतात भारतातले इंजिनियर फेमस आहेत. अहो पण ते फक्त कोडिंग करतात हो, रिसर्च कोणी करत नाही. बिल गेट्सला टक्कर देणारी नवी ऑपरेटिंग सिस्टीम आणायची आणि कंपायलर आणायचा आणि तो पॉप्युलर करायचा म्हणजे खायचं काम नाही आहे, ते कोणीच करत नाही. हे फक्त ऑर्डर, आपल्याकडे आलेली प्रोग्रामची ऑर्डर पुरी करतात. आणि असं सगळ्याच क्षेत्रात चाललेलं आहे. मॅथ्समध्ये एक प्राईज असतं, फील्ड प्राईज, त्याला फील्ड प्राईज म्हणतात. हे अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार आहे या जगातला. ते नोबेल प्राईजसारखं दरवर्षी दिलं जात नाही, तर 4 वर्षांनी एकदा दिलं जातं. भारतामध्ये इतक्या वर्षात मॅथेमॅटिक्सचं फील्ड प्राईज मिळवलेला एकही माणूस नाही. आपल्याकडे अत्यंत केपेबल मॅथेमॅटिशियन विष्णुपंत नारळीकर होऊन गेले, त्यांचा मुलगा म्हणजे डॉक्टर जयंत नारळीकर होऊन गेले. दोघे रँगलर होते आणि अत्यंत केपेबल होते. पण काय त्यांनी मला वाटतं इंटरेस्ट नाही घेतला पुढे आणि त्यांना फील्ड्स प्राईज नाही मिळालं. एकालाही फील्ड्स प्राईज मिळालं नाही. TIFR जी अतिशय प्रगत रिसर्च करणारी संस्था आहे, तिथले अनेक सायंटिस्ट नावाजलेले आहेत, त्यांनाही फील्ड प्राईज मिळत नाही. फील्ड प्राईज नाहीच मिळत इंडियाला, एकही फील्ड प्राईज नाही. किती अपमानास्पद आहे बघा. जर्मनी, फ्रान्स, चायना, स्वीडन, स्वित्झर्लंड, छोटे छोटे देश आहेत युरोपातले, त्यांना फील्ड प्राईज मिळतं. मग जर का एखाद्या देशाचं पॉप्युलेशन 5 कोटी आहे, 10 कोटी आहे, त्यांना फील्ड प्राईज मिळतं, तर 140 कोटी लोकांना का नाही मिळत? म्हणजे आपल्याकडले 140 कोटी नुसते भोजन भाऊ आहे. खायचं, लोळायचं, पबमध्ये जायचं, पिझ्झा बर्गर खायचं, एवढ्यावरच समाधान मानतात. आणि खूप मोठ्या प्रकाराची IIT शिकायचं. किती IIT शिकलेले इंजिनियर संशोधक आहे तो? एकही नाही आहे. IIT खूप 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 हुशार लोक तयार होतात, पण ते करतात काय हुशार लोक पुढे जाऊन? किती लोक रिसर्च करतात? कोणीच करत नाही. मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवायची, फार्म हाऊस मिळवायचं म्हणजे विकत घ्यायचं. आणि IIT इंजिनियर झालं की एक फायदा असतो, म्हणजे तुम्हाला चांगली सुंदर बायको मिळते किंवा चांगला सुंदर पुरुष मिळतो. IITच्या लोकांना लग्नाच्या बाजारात प्रचंड डिमांड असते. त्याच्यामुळे IIT इंजिनियर झालं की देखणी बायको मिळवायची किंवा देखणा नवरा मिळवायचा, पैसे मिळवायचे आणि आरामात आयुष्य काढायचं. किती लोक रिसर्च करतात? आपल्या देशात का होत नाहीत? लुई पाश्चर, मादाम क्युरी, बिल गेट्स, अल्बर्ट आइन्स्टाईन, आयझॅक न्यूटन, गाल्वा, गॉस, हे असे अनेक शास्त्रज्ञ आहेत, मायकेल फॅरेडे, एडिसन, हे आपल्या देशात का नाही होत? तर होणं शक्यच नाही, कारण 140 कोटी पॉप्युलेशन आहे, म्हणजे 280 कोटी हात आहेत, पण ते युजलेस आहेत. नुसतं पॉप्युलेशन 140 कोटी असून होत नाही, त्याच्यात रिसर्च संशोधन करणारी माणसं लागतात. आपल्याला किती नोबेल प्राइजेस आहेत, किती मेडिकलची नोबेल प्राइजेस आहेत? मेडिकलची म्हणजे मेडिसिनची म्हणते. मेडिसिन शोधणं हे ऑर्गॅनिक केमिस्टचं काम आहे. ऑर्गॅनिक केमिस्ट अलॉंग विथ डॉक्टर्स. आपल्याला मेडिसिनमधलं एकही नोबेल प्राईज नाही, आपल्याला केमिस्ट्रीमधलं एकही नोबेल प्राईज नाही, आपल्याला फिजिक्समधलं 2 नोबेल प्राईज आहेत. एक CV रमनचं नोबेल प्राईज आहे, त्यांचं एक आहे, आणि चंद्रशेखर सुब्रमण्यम नावाचं एक नोबेल प्राईज आहे. 2 नोबेल प्राईज विनर्स फिजिक्समध्ये. मॅथमॅटिक्समध्ये कोणी नाही, बायोलॉजीमध्ये कोणी नाही. हे मुख्य विषय आहेत. रवींद्रनाथ टागोरांना नोबेल प्राईज मिळालं कवितेचा काय उपयोग हो? कवितेने पैसा नाही जनरेट करता येत. मदर तेरेसाला मिळालं नोबेल प्राईज, पण ते प्रेम करण्याचं, अनाथांना जवळ घेण्याचं, दीनदुबळ्यांना, बरोबर आहे, हे सगळं चांगलं आहे, मी वाईट आहे नाही म्हणत, पण त्यात पैसा नाही जनरेट होतो. तुमच्याकडे मेडिसिनचं नोबेल प्राईज पाहिजे, ते तुम्ही तुमचा बौद्धिक सत्ता, विश्वगुरु म्हणजे बौद्धिक सत्ता, हे लक्षात घ्या. विश्वगुरु म्हणजे आर्थिक सत्ता असं मी तरी मानत नाही. तुमचं बुद्धिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या जगावर कंट्रोल पाहिजे. आज जर्मनी, हॉलंड, बेल्जियम, स्वीडन, नॉर्वे इथले लोक मॅथमॅटिक्समध्ये, मेडिसिनमध्ये कमाल करत आहेत, आणि तुम्ही नुसतं 140 कोटी पॉप्युलेशन, म्हणजे आमच्याकडे 280 कोटी हात आहेत, म्हणजे हात करतायत काय? ते याचा काही अर्थ नसतो, या विषयाला काही अर्थ नाही आहे. आणि माझी स्वतःची इच्छा आहे भारताने विश्वगुरु व्हावं. माझी स्वतःची इच्छा आहे भारताने विश्वगुरु व्हावं. मी भारतावर प्रेम करणारा मनुष्य आहे. भारतावर मी आता टीका करतोय, पण ते मला करावी लागते, कारण सिच्युएशनच तशी आहे. मोदी म्हणतात की माझ्या पाठीमागे 140 कोटी भारतीय आहेत, पण खरे किती भारतीय आहेत बघा? 140 कोटी लोकातले 71 कोटी लोक मतदार असतील ॲक्च्युअली. आणि त्या 70 कोटी लोकांनी तरी मोदींना मतं दिली आहेत का? सगळ्यांनी दिली असती तर मग 544 सीटं झाल्या असत्या सरळ. सगळ्यांनी दिलेली नाही आहेत. म्हणजे 70 कोटी लोकांपैकी समजा एक
50 कोटी लोकांनी ॲक्च्युअल मतदान केलं, बाकी गैरहजर राहिले 50 पण नाही, त्याच्याहूनही कमी 41 कोटी लोकांनी. तर त्या 40 कोटी लोकातले 20 कोटी लोक मोदींबरोबर आहेत, 50% मतं. म्हणजे 140 कोटी पॉप्युलेशन असलं तरी मोदींच्या पाठीमागे ॲक्च्युअली फक्त 20 कोटीच लोक आहेत गणिती दृष्टिकोनातून. लक्षात घ्या जरा हे सगळं. तर नुसते लोक असून उपयोग नाही, आपल्याकडे कॉम्पिटंट लोक पाहिजे. आज सगळी जी फिजिक्सवर लिहिलेली पुस्तकं आहेत, म्हणजे हॅलिडे रेसनिक हे फार गाजलेलं पुस्तक आहे. सिअर झेमान्स्की नावाचं पुस्तक आहे, ते अत्यंत गाजलेलं आहे. तर ही जी पुस्तकं आहेत ती फॉरेन ऑथर्सची पुस्तकं आहेत. आज केमिस्ट्रीत गाजलेली जी इंटरनॅशनल लेवलची पुस्तकं आहेत, मॉरिसन अँड बॉईड, I.L. फिनार, कॉटन अँड विल्किन्सन, हे सगळे वेस्टर्न ऑथर्स आहेत. आपल्याकडे गणितावर जी गाजलेली पुस्तकं आहेत, वॉल्टर रुडिन म्हणा, सिमन्स म्हणा, मनक्रेस म्हणा, ही सगळी वेस्टर्न ऑथर्स आहेत. ज्यू लोक आहेत त्याच्यामध्ये अनेक. तर नुसतंही आपल्याकडे चांगलं एकही गणितावर लिहिलेलं एकही चांगलं पुस्तक नाही आहे. फिजिक्सवर लिहिलेलं एक आहे कर्वेशा, ते चांगलं पुस्तक आहे. पण केमिस्ट्रीवर मराठी नाही म्हणत, इंडियन माणसांनी दिलेलं चांगलं पुस्तक एकही नाही बाजारात. म्हणजे भारतीयांनी करायचं काय, तर गायडं लिहायची नवनीत डायजेस्ट गायडं लिहायची, हे प्रश्न हे उत्तर, हे प्रश्न हे उत्तर, पाठ करायचं, परीक्षेत लिहायचं आणि स्वतःला हुशार बनवायचं, एवढं चाललेलं आहे. असं करून कोणी विश्वगुरू बनत नाही. विश्वगुरू बनायला तुम्हाला इकॉनॉमी स्ट्रॉंगपेक्षा तुम्ही इंटेलिजंटली अतिशय स्ट्रॉंग असावे लागतात. आज जे जगातले सगळे टॉप लोक आहेत ते मायग्रेट होतात आणि अमेरिकेत जाऊन राहतात. मोदींना मी एक उदाहरण देऊ इच्छितो. मोदी अत्यंत कर्तबगार आहेत. मगाशीच मी म्हटलं की पॉप्युलेशन जास्त मनमोहन सिंगांच्या वेळेला पण होतं, मग त्यांनी का नाही नेलं, मोदींनी का नेलं. केपेबल आहेतच मोदी, वादच नाही. पण त्यांना हे एक माहिती पाहिजे की आपण इंटेलेक्च्युअली अत्यंत इन्फिरियर आहोत. जगातले सगळे टॉप लोक अमेरिकेत का मायग्रेट होतो, भारतात का येत नाही ते. आपण जातीपातीत विभागले गेलो, इतका विभागले गेलो की भारतात मेरिटला काही किंमतच नाही राहिली. आधीच मेरिट कमी आहे भारतात आधीच मेरिट कमी आहे. आणि जे मेरिट आहे थोडंफार त्याला आपण बरबाद करतो, कारण आपल्याला मनुष्य मराठा पाहिजे. हा आरक्षणाचा वादामुळे जरांगे पाटील आणि समाजाचं इतके तुकडे गेले, इतके विभाजन केलं आहे. आणि राज ठाकरे त्यांना असिस्ट करत आहेत. हिंदी बोलन, मराठीच बोललं पाहिजे महाराष्ट्रात, असिस्ट करत आहेत. म्हणजे हिंदूंचं एकत्रीकरण होऊ नये याच्यासाठी प्रयत्न तर चालूच आहेत. पण मेरिट मारलं जात आहे. तुम्ही लक्षात घ्या, मुख्यमंत्री चांगला पाहिजे ही आपली डिमांड नाही, मुख्यमंत्री मराठा पाहिजे ही डिमांड आहे, मुख्यमंत्री ओबीसी पाहिजे ही डिमांड आहे. सगळीकडे आरक्षणाने आपण पुढे जाऊ, नोकऱ्या मिळून ही डिमांड आहे. कोणी असं म्हणत नाही की मी केपेबल होईन आणि नोकरी मिळवेन, हे कोणी म्हणत नाही. कुठलाही तरुण बघा तो असं नाही म्हणत मी अत्यंत केपेबल होईन आणि नोकरी मिळवेन, हे स्टेटमेंट नाही आहे. आम्हाला आरक्षण द्या इतके टक्के. खलास झालाय समाज, जातीपाती चिरडून गेलाय. जातपात एक विषय जातपाते पाळू नका. पण कोण सांगणार. सावरकरांचं ऐकलं नाही, फुल्यांचं ऐकलं नाही, गाडगे बाबांचं ऐकलं नाही, कोणाचं ऐकणार आहे. तर ही विश्वगुरू वगैरे सगळे. आता मला एका गोष्टीचा मात्र उल्लेख केला पाहिजे की ब्रह्मोस मिसाईलनी मात्र आपण कमाल केलेली आहे. त्यांनी त्याची ताकद दाखवून दिली, इतकी दाखवून दिली की चायनाने पुरवलेल्या सिस्टीम फेल गेल्या. तर असं सगळ्या क्षेत्रात झालं पाहिजे हो. आपण आपल्याकडल्या तरुण मुलांना शाहरुख खान व्हायचं आहे, त्यांना अब्दुल कलाम नाही व्हायचं. फिल्म इंडस्ट्रीत आपण शाहरुख खान व्हावं आणि चमकावं याच्यासाठी सगळ्या भारतातून लोंढे मुंबईत येत असतात. प्रत्येकाला अमिताभ बच्चन व्हायचे. कोणी असं म्हणत नाही की मला अब्दुल कलाम व्हायचे, कोणी म्हणत नाही की मला आईन्स्टाईन व्हायचे, कोणी म्हणत नाही की मला एडिसन व्हायचे. सगळ्यांना शाहरुख खान, अमिताभ बच्चन व्हायचे, सगळ्यांना सचिन तेंडुलकर व्हायचे. याने तुमची इकॉनॉमी फुगेल. पण लक्षात ठेवा, सूज म्हणजे बाळसं नाही. एखादा मूल जाडं गुबगुबीत असणं हे दोघांनी होऊ शकतं. ते गुटगुटीत निरोधी असू शकतं, बाळसं म्हणतात त्याला. आणि त्याच्या अंगावर सूज पण असू शकते चुकीच्या आहारामुळे. ही आपली सूज आहे, सूज, हे बाळसं नाही आहे. आपल्याला विश्वगुरू व्हायचं असेल तर मेरिटला अतिशय महत्त्व द्यावं लागेल. मेरिटच्या पाठीमागे सगळ्यांनी लागावं लागेल. आणि 140 कोटी पॉप्युलेशन आहे म्हणजे आपण एवढी पोरं काढतो, तर पोरं काढणं म्हणजे सामर्थ्य नाही आहे. तर हुशार माणसं त्यातून निर्माण करणं हे देशाचं खरं सामर्थ्य आहे. लक्षात घ्यावं लागेल. इंडियामध्ये फंडामेंटल रिसर्च शून्य चालतं, शून्य.
तर हे परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल, तर खऱ्या अर्थाने आपण विश्वगुरू होऊ. अर्थात आता बघा, हे पर्कोलेट व्हायला किती वेळ लागेल किंवा केव्हा भारतीयांच्या लक्षात येईल काही सांगता येत नाही. आपण पॉप्युलेशन कुठे वापरू शकतो ते बघा, आणि आपण ते वापरत नाही. आपण सगळ्या लोकांनी जर का ठरवलं की एक दिवस फक्त कोका प्यायचा नाही. इमॅजिन करा, 140 कोटी लोक दररोज कोका कोला पितात असं गृहीत धरूया. एक दिवस जर का कोका कोला नाही प्यायला तर केवढा फटका बसेल बघा कोका कोला कंपनीला. एक दिवस फक्त पिझ्झा खायचा नाही, एक दिवस फक्त बर्गर खायचा नाही. खलास होईल अमेरिका एक दिवस केलं तर. मग 365 दिवस ही प्रोसिजर, आपण ही जीवन पद्धती अंगीकारली तर काय होईल. मी स्वतः अनेक वर्षात पिझ्झा खाल्लेले नाही, बर्गर खाल्लेले नाही, माझं काही अडलेलं नाही. पण ते तरुण पिढीला पटत नाही. त्यांना कोका कोला पिणं, पिझ्झा, बर्गर हे आयुष्याचं ध्येय वाटतं. ते पण तुम्ही करा, पण अरे रिसर्च तर करा ना. मी असं म्हणत नाही पिझ्झा खाऊ नका, पण रिसर्च करा ना. इंजिनियर झालेला आणि रिसर्च करणारा असा एकही इंजिनियर मी आत्तापर्यंत पाहिलेला नाही. माझ्या आयुष्याची 31 वर्ष मी शिक्षण क्षेत्रात काम केलं आहे. 31 वर्ष कॉलेजात काम केलं आहे शिक्षक म्हणून. एकही मला इंजिनियर माहीत नाही जो रिसर्च करतो. एकही डॉक्टर मला माहीत नाही जो रिसर्च करतो. म्हणजे रिसर्चकडे लोकांचा ओढाच नाही आहे. आणि नुसतं पॉप्युलेशन फुगवून, कन्झम्पशन वाढवून यांना विश्वगुरू काय, त्याला काय अर्थ नाही हो. ही सूज आहे, आणि जेव्हा उतरेल ना तेव्हा आपण भयंकर संकटात सापडू. तेव्हा सगळ्यांनी रिसर्च करा, चंगळवाद थोडं कमी करा, पुस्तकं वाचा. वाचन संस्कृती भारतात लयालाच गेली असं माझं म्हणणं आहे. परीक्षेत आहेत तेवढंच वाचतात, तेवढं सोडून बाहेरचं कोणीही वाचत नाही. आपल्याकडे असं आहे, शिक्षण झालं ना की नोकरी करायची. आणि म्हणतात कसं, मग शिक्षणाचा उपयोग काय. अरे शिक्षणाचा उपयोग हा स्वतः आनंद घेण्यासाठी असतो, नोकरी करण्यासाठी नाही. नोकरी करायला काय फार शिक्षण लागतं, 12वी झालं तरी चालेल. मग आपण MA, MSc, इंजिनियर, डॉक्टर कशाला व्हायचं. आनंदासाठी, ज्ञानाच्या आनंदासाठी, स्वतः तो आनंद घेण्यासाठी. ते किती लोक करतात, कोणीही नाही. तर ही परिस्थिती सुधारली पाहिजे असं मला वाटतं, आणि ती सुधारणार नाही हे पण मला माहिती आहे. तरी पण बोललो, कारण बोलल्याशिवाय राहत नाही ना. धन्यवाद.